कंटिन्यू करायचं तुला. ओके, मला थांबवा तसं तुम्ही. चला, पहिला चेंडू, सामना सुरू होतोय. पहिला चेंडू खाली ठेवतोय आणि विकेट किपर बीट. शॉट फाईन लेगला कव्हर केलं जातंय. पंच पाहतायत त्या ठिकाणी. बेल्स आधीच उडाली बहुतेक. डॉट बॉल. येस येस, हवेने बेल्स आधीच पडली आणि हा पहिलाच डॉट बॉल. बंटी स्ट्राईक एंडला आहे. बंटी आणि बबलूची जोडी खूप गाजली होती. डेड बॉल. येस सर, डेड बॉल. बंटी नॉन स्ट्राईकला प्रेम आहे. इकडे राज पण आहे. राजवरचं प्रेम कमी झालंय. 2 मिनिटे कार्य सर, तुम्हाला मी थांबवतोय. आपण ड्रॉ पुन्हा ओपन करतोय. येस सर. तिसरा ड्रॉ आपण इथे ओपन करूया. दुसऱ्या दिवसातील तिसरा सामना असेल. विशाल आपण रेडी राहा. नक्षत्र चौदरपाडा विपक्ष NK स्पोर्ट खानवल. नक्षत्र चौदरपाडा NK खानवल. सामना चालू ठेवा आणि निलेजी देसले आलेत. वेलकम. ओके. चौथा सामना A1 जोडी आमनेपाडा. A1 जोडी आमनेपाडा आणि रोशन स्पोर्ट मुठवल. हा चौथा सामना. विशाल ओके. आणि दुसऱ्या दिवसातील शेवटचा सामना असेल पहिल्या फेरीतील. जय हनुमान इताडे आणि त्यांच्या विरोधात संघ असेल योगेश 11 आमने ब. 2 दिवसाचे ड्रॉ कंप्लीट झालेले आहेत. थर्ड डे क्रमांक 3. पहिला सामना असेल जानूसपूर इताडे आणि त्यांच्या विरोधात संघ असेल RD 11 किरवली. मॅच क्रमांक 2 तिसऱ्या दिवसातील. जय हनुमान चौदरपाडा आणि त्यांच्या विरोधात संघ असेल गावदेवी येवई. मॅच क्रमांक 3 जय गावदेवी बापगाव आणि त्यांच्या विरोधात संघ असेल जय हिंद देवरुंग. मॅच क्रमांक 4 श्री गणेश स्पोर्ट जांभूलपाडा आणि त्यांच्या विरोधात संघ असेल जय हनुमान खांडवल बी. व्हॉट अ मॅच. जसा अनाऊन्स केला खांडवल संघामध्ये आनंदाचं वातावरण पाहिलं. आणि तिसऱ्या दिवसातील शेवटचा सामना पहिल्या फेरीतील. ग्रीष्मा 11 आमनेपाडा आणि त्यांच्या विरोधात संघ असेल मेहेर 11 बापगाव. असे एकूण 30 संघ तुम्हाला मित्रांनो आपल्या असूनच्या अंतर्गत मकरंद स्मृती चषकामध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. या स्पर्धेचा कालावधी आहे 9 जानेवारी ते 12 जानेवारी. 4 दिवसांची स्पर्धा. शेवटच्या दिवसामध्ये तुम्हाला असूनच्या व्यतिरिक्त संघ खेळताना पाहायला मिळणार आहेत. मी तुमच्याबरोबर पुन्हा एकदा हा जो लॉर्ड्स आहे तुमच्याबरोबर मी सादर करतोय. धावसंख्या 12, 13. हा पहिल्या दिवसातील आपण लॉर्ड्स इथे ओपन करतोय. पहिला सामना जय अंबिका देवरुंगपाडा विपक्ष मकरंद स्पोर्ट मुठवल. दुसरा सामना वीरेन स्पोर्ट धावाले विपक्ष स्पार्टन स्पोर्ट सांगे. तिसरा सामना जय झोटिंग देवरुंग विपक्ष आई गावदेवी विहाना स्पोर्ट पिसे. चौथा सामना आई एकविरा साबद विपक्ष जय बजरंग लोणार आणि शेवटचा सामना असेल वालचिन कालभैरव विपक्ष देवरुंगपाडा अर्थात मनोज गोडे. दुसऱ्या दिवसातील लॉट जय सौरदेव किरवली विपक्ष बालगोपाल सोनवालेपाडा. दुसरा सामना आई एकविरा नानकर विपक्ष संजय स्पोर्ट सावत. तिसरा सामना नक्षत्र स्पोर्ट चौदरपाडा विपक्ष NK स्पोर्ट खानवल. चौथा सामना A1 जोडी आमनेपाडा विपक्ष रोशन स्पोर्ट मुठवल आणि पहिल्या फेरीतील शेवटचा सामना जय हनुमान इताडे विपक्ष जय योगेश 11 आमने ब. धावसंख्या 13 आहे. 1 गडी बाद 1 षटक समाप्त. तिसऱ्या दिवसाचा ड्रॉ जानूस्पोर्ट इताडे विपक्ष RD किरवली. जय हनुमान चौदरपाडा विपक्ष गावदेवी स्पोर्ट येवई. तिसरा सामना जय गावदेवी बापगाव विपक्ष जैन देवरुंग
चौथा सामना श्री गणेश जांभूळपाडा विपक्ष जय हनुमान कांडवल बी आणि या पहिल्या फेरीतील शेवटचा सामना ग्रीष्मा 11 आमनेपाडा विपक्ष मेहर 11 बापगाव असे 30 संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. तर जाऊया आपण आता मात्र या ठिकाणी तुमचं सर्वांचं मनोरंजन करण्यासाठी कॉम्बॉक्स मध्ये सज्ज आहेत आमचे सहकारी समालोचक मनोज कारवे सर. थँक्यू. येस, धन्यवाद. थँक्यू सो मच. गुड आफ्टरनून सर्वांना. शुभ दुपार. आणि लॉटचा कार्यक्रम इथे समाप्त झाला. नवीन मेजवानी तुमच्यासाठी मकरंद स्पोर्ट्सच्या वतीने उत्तम दादा पाटील यांच्या वतीने ती स्पर्धा आपण खेळायची आहे, अनुभवाची आनंद घ्यायचा आहे. तत्पूर्वी ही स्पर्धा आपण पाहताय श्री गणेश चषक 2025 श्री गणेश स्पोर्ट्स आणि ग्रामस्थ मंडळ जांभूळपाडाच्या वतीने आयोजित असलेली स्पर्धा. एकता ट्रॉफी मध्ये चांगलं परफॉर्मन्स केलंय धनेशने. बंटी आहे त्या ठिकाणी, परंतु प्रेम काय थांबत नाहीये आणि ते पंच सुद्धा सांगतात की हा वाईट चेंडू आहे, स्वेर मारा. एकता ट्रॉफी पडघ्या ठिकाणी काल जी टुर्नामेंट समाप्त झाली त्यामध्ये तिसरा क्रमांक पटकावला तो धनेश स्पोर्ट्स कुकसेने. अभिनंदन, क्या बात आहे. आणि चौथा विकी स्पोर्ट्स कुकसे. वा, म्हणजे दोघांनी पण एकच बँड लावला असेल. हो, हा फुलटॉस डॅव केल्या ऑन साइडला, फॉरवर्ड केलेला क्षेत्ररक्षक आहे. एकाच ऍक्शन मध्ये कव्हर करून फेकी करतोय विकेट किपर निलेशजी देसले, माजी सरपंच. त्या ठिकाणी लेट परंतु ग्रेट एंट्री केली त्यांनी, कारण विकेट किपरिंगसाठी ते नेहमीच अग्रेसर असतात. आपल्या संघाला घेऊन चालतात, आपल्या गावाला घेऊन चालतात, आपल्या परिसराला घेऊन चालतात. मोठं नावलौकिक आहे त्यांचं कमी कालखंडामध्ये. धावसंख्या 15 आहे. 1 गडी बाद, 1.1 षटक. हो, आता सुद्धा लेफ्ट बॉल गो. चांगलं या ठिकाणी स्टान्स फलंदाजाचा चेंडू सोडण्याचा. आणि परेश महाजन सुद्धा सांगतात की हा अजून एक वाईड. लास्ट आउट प्रेम 0. 37 सिक्सर ह्या आतापर्यंत सकाळपासून 32 चौकार पाहायला मिळालेत. प्रेमचा फॉर्म जरा मध्ये मध्ये जातो. या वेळेला जबरदस्त सरळ बॅटनी लॉंग ऑफच्या डोक्यावरून गेला. प्रयत्न तर केला होता परंतु बॅड लक फॉर टीम. फिल्डिंग करणाऱ्या टीमचं बॅड लक आणि गुड लक फॉर द धनेश फॉर द 4 रन्स. वा वा वा, क्या बात आहे. किंग मेकर प्रत्येक गावी घडतोय, प्रत्येक परिसरामध्ये घडतायत किंग मेकर. जसे आपले शांतारामजी मोरे सुद्धा किंग मेकर आहेत. अजय गायकवाडचा आवाज म्हणजे एकदम दणदणीत, खणखणीत आणि व्यक्ती सुद्धा अगदी प्रेमळ आहे. अनेकदा ह्या ग्राउंडवरती सुद्धा आली, अनेकदा आमच्या MD आमनेपाड्याच्या ग्राउंडवरती सुद्धा आली आहे. मजा करतायत. आणि मागच्याच आठवड्यामध्ये बदलापूरला सुद्धा अग्री महोत्सवमध्ये आले होते. तर या ठिकाणी 20 धावा, 1 गडी बाद. पुढचा चेंडू, हा सुद्धा करण पाटीलचा चांगला फटका पाहतोय आपण. लॉफ्ट केलाय आडव्या बॅटनी. युवराज सिंगचा हा फटका, टायमर काय, फ्लॅट सिक्सर. थँक्यू डीजे. 3 चेंडू मध्येच करणने इथे ठोकल्या 10 धावा आणि त्याला सुंदर साथ देतोय. 6 चेंडू मध्ये 14 धावा. बंटी रिव्हर्स सक्सेसफुली हिटेड. क्या बात आहे. त्याच परिसरामध्ये इंग्लंड देश आहे. केविन पीटरसनचा फोन येईल की ये माझ्या इंग्लंडला खेळायला. इतका मस्त पद्धतीने हा रिव्हर्सचा पवित्रा घेऊन चौकार लगावला. करण फायरिंग करतोय, चौकार. मस्त पद्धतीने येते, धावफलक पुढे सरकतो. 1 गडी बाद झाला प्रेम लवकरच, परंतु ही पार्टनरशिप मस्त पद्धतीने रंगली. बघा दोघांच्या धावा 14-14. हेवा वाटावा अशा धावा आणि हेवा वाटावा अशी पार्टनरशिप. गुडघा टेकून आता स्लॉग करायचा प्रयत्न होता बबलू पाटीलचा. हा पॅटर्न शॉट, स्लॉग हिट आणि ओव्हर समाप्त झाली दुसरी. धावसंख्या बरोबर 2 षटकांमध्ये. ओमकार सांगतायत 30 वर आणि स्क्रीनवरती सुद्धा आमचे शंकरजी गुळगे बरोबर दाखवत आहेत. प्रोजेक्ट स्कोर सुद्धा सांगतायत. 6 चेंडूंमध्ये 17 धावांची पार्टनरशिप सुद्धा आपल्याला दाखवलेली आहे. हीच ते एसके एंटरटेनमेंट आहे. एस फॉर शंकर, के फॉर किरण, एस फॉर सर्व, के फॉर काही, एस फॉर सब, के फॉर कुछ. सब कुछ सर्व काही. एसके एंटरटेनमेंट, एसके एंटरटेनमेंट, एसके एंटरटेनमेंट. जबरदस्त या ठिकाणी ही अग्रगण्य वाहिनी पाहतो आपण.
ज्या इव्हेंट्स कव्हर केल्या जातात, अनेक इव्हेंट्स कव्हर करणारी ही जबरदस्त या भिवंडी तालुक्यातील नामांकित वाहिनी. भिवंडी तालुक्यामध्ये ह्या वाहिनीला इतकी पसंती आहे की त्याचा आपण शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही, इतकी जबरदस्त त्यांना अमूल्य पसंती आहे. म्हणून तर ही अग्रेसर वाहिनी प्रत्येकाच्या गळ्यातलं ताईत बनले. आणि काय प्युरिटी बघा आणि क्वालिटी आहे या चित्रीकरणामध्ये. असं काय एखादा आपण वानखेडे स्टेडियमला इथे कॉमेंट्री करतोय आणि सामना सुरू आहे भारत ऑस्ट्रेलियाचा, जसा मागचाच सामना जिंकला भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्ध वानखेडे स्टेडियमवरती. वा क्या बात आहे. हा पुढचा चेंडू. हो, हा बंटी पाटील आहे, हा जखमी वाघ आहे. बराच वेळ क्रिकेट पासून दूर होता, जखमी झाला होता, इंजर्ड होता. परंतु म्हणतात ना की वाघ जरी जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही. तो थोडा वेळ घेतो, थोडा वेळ थांबतो आणि पुन्हा एकदा निघतो बाहेर घेऊन तीच दहशत आणि तोच दरारा आहे बंटी पाटीलचा. पराभवाने माणूस संपत नसतो, परंतु तो प्रयत्न सोडतो तेव्हा संपतो. म्हणून म्हणतात की कठीण काळात सतत स्वतःला सांगा की शर्यत अजून संपले नाही, कारण मी अजून जिंकलेलं नाहीये. हे बंटी पाटीलला स्वतःला माहिती आहे आणि पुन्हा एकदा त्याने छान पुनरागमन केलंय. फुलटॉस अराउंड द लेग टाकण्याचा प्रयत्न पायांच्या जवळ आणि क्लीन बोल्ड. नक्कीच नक्कीच पहिलाच पिक्चर हिट झाले तर कहो प्यार प्यार है. ऋतिक रोशन, राकेश रोशनचा सुपुत्र स्टार्टिंगला झाला आणि हिट झाला. तसेच बंटी पाटील सुद्धा सुपर हिट झाले होते सुरुवातीला आणि तोच त्यांचा आता दरारा कायम आहे. आपण पाहिलं असेल की क्लीन बॉल कसा घाला, चेंडू लेगस्टिकला सोडून जाणारा होता आणि पायाला लागून तो आतमध्ये आला आणि एसटीनं धडक देऊन क्लीन बॉल करून गेला. म्हणजे तो लेग ऑन झाला. जसं आपण प्लेड ऑन म्हणतो, बॅटला लागून एसटीला लागतो, तसा लेग ऑन झाला होता आणि मस्त पद्धतीने त्या विकेटची प्राप्ती झाली सुजितला. धावसंख्या 31 वर 2 गडी बाद आणि 2.2 षटकं झालेली आहेत. हा सामना प्रेक्षक सुरू आहे चॅम्पियन पदासाठी. 4 संघांमध्ये कोण चॅम्पियन असेल ते संघ आहेत. हे 2 समोर खेळतात आपल्या, आपण पाहतोय बंटी स्पोर्ट्स बोरिवली आणि धनेश कुकसे. उद्या खेळतील विकी स्पोर्ट्स कुकसे विरुद्ध श्रीराम स्पोर्ट्स जांभूलपाडा. या 4 संघांसाठी चॅम्पियन पद ठेवले आमच्या स्पर्धेच्या निमित्ताने. हा फुलटॉस फुलरलेनचा पंच पाहतात गोकुळ पाटील सर. हा एसटी पासून जवळून गेला की वरून गेला हाही प्रश्न, परंतु हा लीगल चेंडू आहे बघा. ओ, पायांच्या मधून गेला. असं पाहायला मिळत होतं इकडून की नक्कीच जवळून गेलाय, परंतु पायाच्या मधून गेल्यामुळे तो वाईट नाहीये, अगदी लीगल आहे. बरोबर अगदी सुईतून धागा ओवावा तसा चेंडू ओवून काढला होता गोलंदाजाने. अजून एक अचूक मारा. फुलर लाईनचा चेंडू वापरतायत, कुठल्या प्रकारची जागा देत नाही, रूम देत नाहीत. हीच अचूक बॉलिंग झाली पाहिजे स्लॉग ओव्हर्समध्ये. पूर्णपणे त्या अंकलेशला एकही अंक वाढवता येत नाही, 0 अंक आहे त्याचा आतापर्यंत. बघा अंकलेश बॅट तर वेगाने रोल करतोय, पण तो चेंडू आणि बॅटचा अजिबात संपर्क होत नाहीये आणि सुजित चांगली कामगिरी करतोय. यावेळेला शॉर्ट ऑफ लेंथ होता, टर्न केला अगदी कमरेच्या जवळून. छापांपोल वेगाने जातोय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. लिओनेल मेसी स्टाईलने त्यांनी फुट वर्किंग केलंय. रोनाल्डोची आठवण करून देणारं त्यांनी वर्किंग केलं. आणि हल्लीच्या काळामध्ये मुलं सुद्धा फुटबॉल बघतात आणि फॅन झाले आहेत. जगातील सर्वात जास्त फॅन म्हणजे रोनाल्डोचे. यूट्यूबवाल्याने त्याच्यावरती कंप्लेंट टाकली होती की बाबा तुझं फॅन क्लब कमी कर, कारण पूर्णपणे यूट्यूबवाल्यांचं त्या सर्व्हर डाऊन झाला होता, जाम झाला होता. अशी मोठी घटना घडली जगामध्ये पहिली, ती म्हणजे रोनाल्डोची. हा पुढचा चेंडू. धावसंख्या 33. प्रयत्न काय होता कळलं नाही, दचकले त्या ठिकाणी. रनवे मध्ये बिघाड झाला असेल मे बी, कारण आता हल्लीच्या काळामध्ये मंकी विकेट मिळत नाहीये. विनू मंकड विकेट नाही आता ठेवलेली आयसीसीने. धनेश इलन कुकसे संघ बॅटिंग करतोय बघा, स्क्रीनवरती पाहू शकता. हा शेवटचा चेंडू 3ऱ्या षटकातील. आता सुद्धा हा चेंडू लेट द गो टू द विकेट कीपर फॉर द वाईड. डाव्या साईडनी खूपच चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला. एक क्लीन बॉल झालं तर ते सुद्धा चेंडू वाईडच होता, पण तो पायाला लागून गेला. आणि तोच प्रयत्न वारंवार प्रत्येक गोलंदाज करतोय. फुलर लेनचे जास्त प्रयत्न केलेत, शॉर्ट ऑफ लेन टाकत नाहीत, गुड लेन टाकत नाहीयेत. आणि आता पुन्हा एकदा काहीतरी प्रॉब्लेम आहे त्या ठिकाणी, किंवा काही खडा असेल किंवा आपल्या शूजमध्ये काय असू शकतं, परंतु त्या ठिकाणी कॉन्फिडन्स सुजितचं नाहीये. सुजित चांगला आहे, चांगला क्रिकेटर आहे आणि आयोजकची भूमिका त्यांनी बजावली होती सुजितनी GPL मध्ये. हो, एकदम चिकणा चेहरा आहे ज्याचा आणि हँडसम आहे. हा सुद्धा चेंडू हँडसम टाकलेला, लाऊड अपील केली होती, पंचाने लेग बायचा इशारा केलाय. शरीराला चेंडू हादळला आणि अशा प्रकारे 1 धाव तिथे अंकित केली आहे. 3 षटकांची समाप्ती.
धावसंख्या 35. 35, 2 गडी बाद, 3 षटकाची समाप्ती. आपण पाहता अंकलेश 2 वरती खेळतोय, बंटी खेळतोय 7 चेंडूमध्ये तब्बल 15 धावांवरती. आता शेवटच्या षटकामध्ये किती धावा असतील ते बघायच्यात आपल्याला, कारण 50-55चं लक्ष नक्कीच ठेवलं असेल. जाऊया आपण डीजे अजय म्हात्रे भावेशकडे. पती तुकारामजी फिरंगणे, विद्यमान सरपंच नामदेवजी पाटील, माजी सरपंच उद्योगपती विवेक सेठ पाटील, सुजित पाटील उद्योगपती फ्रॉम खांडवल, या सर्वांचं मोलाचं योगदान. नामदेवजी पाटील माजी सरपंच आणि हे श्री गणेशचे पूर्णपणे आमचं ब्रिगेड आहे, ही टीम आहे. विश्वाजी पाटील माजी सरपंच उद्योगपती, ज्ञानेश्वर माघे सापेचे आणि श्यामजी पारधी माजी सरपंच आणि या स्पर्धेचे आधारस्तंभ सुद्धा, ज्यांची अकॅडमी सुरू झाली आहे, राम पारधी क्रिकेट अकॅडमी जांभूलपाडा. आणि मैदानामध्ये आता शेवटचं षटक असेल, 2 गडी बाद, 35 धावा आणि षटक हाताळण्यासाठी गोलंदाज इथे प्रतीक तयार आहे ओव्हर द विकेट. याला बुमराह थोडंसं म्हटलं जातं. बुमराची ऍक्शन आहे थोडीफार मिळती जुळती, एक 15-20चा फरक आहे, 19-20 म्हणू शकत नाही आपण, इतकं पण नाहीये. धावसंख्या इथे पुढे जात नाहीये, एकनी पुढे गेली आहे. येस, ओके, नो प्रॉब्लेम. आमचे ओमकार आहेतच आणि शंकर गुळवी सांगतात 36. 2 गडी बाद, बंटी स्ट्राईक एंडला आहे. बंटी बराच वेळ दूर आहे स्ट्राईक पासून. सामना करेल आता प्रतीकचा. उचललाय बंटीचा आहे ब्रँड. बंटीचे टायमिंग बेमिसाल, फेकून दिलाय प्रवेशद्वाराकडे जात असताना 6 धावांचा हा बंटी पाटीचा षटकार. नक्कीच बॅटीतून चेंडू निघाला आणि चेंडू डोलायला लागला, तसं बंटीने या चेंडूला डोलत नाचत फेकून दिलं होतं, भिरकावून दिलं होतं फॉरवर्ड स्किलेकच्या वरून षटकारासाठी. धावसंख्या इथे 42 वर. पुन्हा एकदा बंटी पाटील सज्ज, उचलण्याचा प्रयत्न केला जातोय. मिस टायमिंग स्ट्रोक आहे, लेग स्लिप वेगाने येतोय, झेल टिपला जातोय, अगदी पंचांच्या उजव्या बाजूला झेल टिपलाय आणि बंटी पाटीलची खेळी संपुष्टात. जय हनुमान खांडवल बी आणि जानूसपोस इताडे टॉस साठी या. कॅप्टन मस्त झेल टिपला, खरं म्हणजे अवघड झेल होता. बघा किती वेगाने आला, स्वतः क्षेत्ररक्षक शेवटपर्यंत नजर ठेवली. परतजी महाजन सरांच्या उजव्या बाजूला त्या ठिकाणी झेल टिपला अगदी शॉर्ट स्क्वेलिकच्या दिशेने. शेवटपर्यंत जसं अर्जुनाचं लक्ष होतं त्या माशाच्या डोळ्याकडे आणि बाण सोडला होता आणि ते स्वयंवर जिंकलं होतं, तसं या ठिकाणी जिंकलं, झेल टिपला. आणि जी विकेटची आवश्यकता होती, कारण 3 चेंडूमध्ये अजून घातक सिद्ध होऊ शकत होता बंटी पाटील, त्याला परतीचा रस्ता दाखवला, झेल टिपला तो सुंदर पद्धतीने. धावसंख्या 42. 3 चेंडू शिल्लक आहेत, 3 गडी बाद, 42. अकेश लिहेकडून सिक्सरच्या हॅट्रिकसाठी 1000 रुपये आलेले आहेत. फार लवकर आले अकेश. अक्षय पाटीलसाठी स्पेशली, वा जेपी साठी. पण तू सिक्सरसाठी नव्हता प्रयत्न तर चौकारसाठी होता. चौकारे मिळत नाहीयेत, फक्त फ्लिकचा प्रयत्न बघा. अक्षय पाटीलनी बॅट बघितली, कारण त्याला बॅटमध्ये दोष आढळलाय बहुतेक. ही अक्षयची खासियत आहे जेपीची. बॅट बदलावी लागेल अक्षय, कारण बॅट बदलली की पूर्वीच्या काळामध्ये आपण जेव्हा टीव्हीवरती मॅचेस बघायचो तेव्हा वाटायचं की आता अटॅक होणार आणि तसं अटॅक व्हायचं रवी शास्त्री वगैरे यांच्याकडून. शेवटचे 2 चेंडू शिल्लक, धावसंख्या 43, 3 गडी बाद. बंटी स्पोर्ट्स बोरिवली संघ फिल्डिंग करतोय, ज्याने टॉस जिंकला होता. आणि अजून हे सुद्धा आपले ज्युनियर बुमराह दचकतायत, त्या ठिकाणी काहीतरी गडबड आहे. प्रतीक
4 चेंडू टाकलेत त्यांनी आतापर्यंत, एक गडी बाद केला, 8 धावा खर्च केलेल्या आहेत ह्या षटकामध्ये. आतापर्यंत 39 सिक्सर पाहतोय आपण, 34 चौकार. सकाळपासून इथे दणानून सोडले हे मैदान. फुलरलेनचा चेंडू आणि डोक्यावरती हात, परंतु पंचांनी समांतर रेषेत हात केलेले आहेत. वाईटचा इशारा. त्याचंच कारण होतं की डोक्यावरती हात का दिले प्रतीकने, की त्यालाही जाणवलं होतं की मी राऊंड द लेगचा प्रयत्न करतोय, मला तिन्ही एसटी दिसत आहेत, परंतु माझा नेम हुकतोय. बघा, रिलीज केलेली, त्या ठिकाणी फिंगर रोल केले होते, रिसचा वापर केला, परंतु तो लेग कटर टाकता आला नाही त्याला. चेंडू कट नाही झाला तर तो आउट कट झाला, बाहेर निघाला आणि वाईट झाला. उचललाय खूप मोठा चेंडू उडाला आकाशी. चेंडू मिळवला आकाशी आणि कोण गेला हाताशी? कोणीच घेऊ शकत नाही हाताशी. आताशी आला षटकार. 50 अप. अर्धशतक कंप्लीटेड फ्रॉम दिस अंकलेश सिक्सर. सिक्सर, वा, मस्त. 6 चेंडू मध्ये 9 धावा ठोकलेत. अक्षय खेळतो एका धावेवरती, त्यांनी स्ट्राईक का दिली याची प्रचिती सुद्धा आली, कारण अंकलेश मारू शकतो. जेपी जरा फॉर्म मध्ये नाहीये, अक्षय पाटील, परंतु धावसंख्या फॉर्म मध्ये आली आहे, बरोबर सुगंधित झाली आहे. अजून एक चेंडू शिल्लक आहे, अजून एक येणार का आणि अब तक 56 होणार का बघायचंय. शेवटचा चेंडू प्रतीक घेऊन चाललाय. अंकलेश साडी फेकून दिलाय. इट्स अ कन्फर्म सिक्सर. वाव वाव, क्या बात है अंकलेश, ऑन फायर. आणि आयवाज झेलचा तिथे प्रयत्न केला होता, यालाच म्हणतात अब तक 56. तोड दिया, जोड दिया. तुटेंगे तो बटेंगे, लढेंगे तो जितेंगे. बघा काय उचलला चेंडू आणि भिरकावून दिलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. ज्या दिशेला आहे आमनेगाव सापेगाव, तिकडे हा चेंडू ट्रॅव्हल करत असताना फिल्डच्या डोक्यावरून हा जातोय. SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून हा षटकार श्री गणेश चषक आपण पाहतोय आणि जबरदस्त या ठिकाणी हा चॅम्पियन पदासाठी सामना रंगेल, याबद्दल शंका नाही. बघा आमचे आयोजक मंडळ आपल्या स्क्रीनवरती, कुमार अर्षद फारदी आणि आमची पूर्णपणे टीम श्री गणेश स्पोर्ट्स आणि ग्रामस्थ मंडळ जांभूळपाडा. नाही, बरोबर आहे प्रेम पाटील, डोंट वरी, बरोबर आहे. संख्येचं निरसन झालं आणि आता प्रेम पाटील सुद्धा आनंदित झाला. बघा किती त्याचं लक्ष आहे बॅटमधून धावा, असं आहे प्रेम पाटील. काय नाही, आमचे मित्र आहेत ते, नेहमीच असे मध्ये येतात ते चांगल्या गोष्टी सांगायला आणि आपण शिकलो पाहिजे. जाऊया आपण टॉसकडे. तर धावसंख्या बरोबर आहे 56 आणि 57 धावांचं लक्ष आहे. हॅलो, जय हनुमान खांडवल बी आणि जानूसपो सिताडे, सागरजी कासा साहेब आणि जीवनजी तरणे. जीवन असेल तर तरू शकतो आपण. चला या. सागरजी कासार, हसिक मजाक आमचे सगळे मित्रमंडळी. आणि चला, जानूसपो येताडे विरुद्ध जय हनुमान स्पोर्ट्स खांडवल बी, सागरजी कासारच्या शुभ असत्या टॉस.
कैलासवासी वामन शंकर पारदीचा टॉस बॉस आहे. आपण हेड कॉल आणि कॉल दिला होता जानू स्पोर्टच्या कॅप्टननी, जिंकला सुद्धा. धन्यवाद आपण कसा साहेब. असं नसतं वा. चला वेळ थोडंसं आहे आपल्याकडे बहुतेक. उभंच राहू आपण, बसायला खुर्ची नाही तिसरी. काय निर्णय असेल? फील्ड फर्स्ट. ह्या वर्षी जबरदस्त फॉर्ममध्ये आहे संघ आणि आत्तापर्यंत मला वाटतं एक चॅम्पियन पटकावले, 2 झाले. तुमच्या ह्या प्रगतीच्या मागे ह्या वर्षी स्पेशली कोणी जास्त तुम्हाला पाठबळ दिलंय? ऋतिक, नवनाथ भोईर आणि दैवत वेलेकर. आणि महत्त्वाचा तुमचे आधारस्तंभ जगनसेठ पाटीलचे तुम्हाला मार्गदर्शन काय असतं? नेहमी त्यांचा सपोर्ट असतो. त्यांच्या सपोर्टशिवाय काय नाही. अमनेलवाड क्रिकेट असोसिएशन म्हणजे स्पर्धा आता मागच्या कालच्या दिवसात सुद्धा डे नाईट पार पडली. हा जो क्रिकेट सुरू आहे दरवर्षी नवीन नवीन क्रिकेट, ह्यामध्ये तुम्हाला काय प्रॉब्लेम्स होतात का तुमच्या कॅरियरवरती, की तुम्ही क्रिकेट हेच कॅरियर निवडलंय? नाही, काय नाही, असं काय नाही. जॉबमध्ये काय प्रॉब्लेम्स? नाही, काय नाही. आम्ही वेळ काढून येतो. म्हणजे तुम्ही जॉब वगैरे हँडल करून तुमचं शिक्षण हँडल करून खेळायचं पूर्णपणे इच्छा दाखवलेली आहे. कारण नॉनस्टॉप क्रिकेट सुरू आहे म्हणून विचारतोय. फिल्डिंगचा निर्णय, बॅटिंगसाठी उतरायचं आहे हनुमान खांडवळ आणि तुम्ही जबरदस्त. रोहित काय खेळतोय, सॉलिड खेळतो. फक्त मला सकाळच्या सामन्यामध्ये बॉलिंगची उणीव जाणवली. ती उणीव कोणतरी भरून काढली पाहिजे. जर तुमचा बॉलिंगचा जर मारा अगदी तिखट झाला तर कदाचित तुमचा संघ जबरदस्त उभार घेईल. हे माझं वैयक्तिक मत आहे. तुम्हाला काय वाटतंय? काय नाही, बॉलर आणि अजून मेहनत करावी एवढीच अपेक्षा आहे. आता कोणाकडून अपेक्षा की कुठली बॉलिंग चांगली चमकली पाहिजे, कोणाची? सुदर्शन जोशी. चला बॅटिंगसाठी उतरायचं. किती धावा योग्य वाटतात तुम्हाला इताड्याच्या अगेन्स्ट? 50+. ओके, ऑल दी बेस्ट त्यासाठी. दोन्ही कॅप्टनला आता टॉस जिंकलाय जानुस्फो इताडच्या कॅप्टनने. त्यांनी निर्णय घेतलाय पहिल्या इनिंगमध्ये फिल्डिंग करण्याचा. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. योगी देअर. थँक्यू. हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक. धन्यवाद मनोज कारवे सर. अतिशय सुंदर मनोगत व्यक्त केलं अक्षय सुरेकरनं. त्याने सांगितलं की सर्व शिक्षण, जॉब या सर्व गोष्टी आम्ही पाहिल्यानंतर क्रिकेटकडे सुद्धा लक्ष देतो आणि गरज आहे सध्या तरी आपण पाहिलं तर. कारण तुम्ही फक्त क्रिकेटवरतीच फोकस करू शकत नाही. तुमच्या करिअरकडे सुद्धा फक्त फोकस करा आणि मग तुम्ही क्रिकेट खेळा. चला आपण दुसऱ्या डावाला सुरुवात करूया. लक्ष आपण जर पाहिलं तर या ठिकाणी चांगली बॅटिंग पहिल्या इनिंगमध्ये धनेश कुक्षे संघाच्या वतीने पाहिले आपण. खास करून बंटीनं काय सुंदर कामगिरी केली. सुरुवात चांगली त्याच्याकडून पाहायला मिळाली. प्रेम पाटील नेहमीच प्रमाणे आज सुद्धा मात्र फ्लॉप शो त्याचा पाहिला आपण. शून्यावरती बाद झाला. परंतु अंकलेशनं एक षटकार लगावला. जेपीला सुद्धा मात्र तिथे मात्र संधी मिळाली. करणनं 2 चौकार 1 षटकाराच्या मात्र त्या ठिकाणी जोरावरती 14 धाबांचं योगदान दिलं आणि अखेर 56 धाबा इथे मात्र जोडल्या गेल्या. 57 लक्षाचा पाठला करतोय बंटीसवर कुक्षे बोरली. गोलंदाज कुणाल पाटील. हो, पहिल्या चेंडूवरती रिव्हर्सचा फटका. पहिल्या चेंडूवर जरूर आपण जर पाहिलं तर चौकार होता. थोडंसं लक्ष विचलित होतं आणि पुन्हा दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा चौकार. सुजित कालेकर आणि त्याच्या सोबतीला पाहू शकाल या ठिकाणी आणि त्याच्या सोबतीला चंद्रकांत आपण पाहतोय. चांगली सुरुवात. बिनगडी बाद 8 अशी धावसंख्या आपण या ठिकाणी पाहत आहोत. पावलाचा बापा दांडी गोल. स्वतःला यॉक तिथे मात्र करून घेत आणि चेंडू सरळ इष्ठ्यावरती जाऊन धडकलाय. डाबे इष्टी उद्ध्वस्त आणि पहिल्या धक्का लागली टीम बंटी स्पोर्ट कुक्षे बोरली संघाला. पाहू शकाल कशा रीतीने या ठिकाणी या विकेट्स परफेक्टली यॉर्कर लेंथ आणि सेलिब्रेशन पहा. जास्त उत्साहित पाहायला नाही परंतु विकेट्स प्राप्त केली आणि कुणाल पाटीलचा आपण विचार केला तर कमी वेळामध्ये त्यांनी सुद्धा मात्र चांगली उभारी घेतली आहे. कारण काल आपण एकता ट्रॉफीमध्ये त्याचा जर खेळ पाहिला तर सुंदर कामगिरी त्याची सुद्धा पाहायला मिळाली आणि अखेर नवीन वर्षाची चांगली सुरुवात बनवू शकतो. कारण 3ऱ्या क्रमांकाची ट्रॉफी त्याने जिंकली आणि पहा कुक्षे गावातील दोन्ही संघ त्या स्पर्धेमध्ये सेमीफायनलपर्यंत मजल मारली. ही एक चांगली बाब आहे कुक्षे गावासाठी. एकोपाने आज या सत्रामध्ये खेळत आहेत कारण 2 संघातील एक संघामध्ये निवड झाली आणि जेपीची बी कॅटेगरीमध्ये वर्णी लागली. 3 कॅटेगरी केल्या होत्या कार्यसर. कारण 2 संघातून एक संघ तयार करायचा होता. ए कॅटेगरी, बी कॅटेगरी, सी कॅटेगरी आणि प्रेमला आता मात्र सी कॅटेगरीमध्ये टाकावं लागेल. ज्याप्रमाणे त्याचा परफॉर्मन्स सध्या सुरू आहे. बंटी पाटील पहा ए कॅटेगरीमधून बी कॅटेगरीमध्ये आला. पूर्णपणे फिट नाहीये तरी सुद्धा मात्र जबरदस्त खेळ तो साकारतोय. चांगला टॅलेंट त्याच्याकडे आहे. नवी फलंदाज इंटर होतोय
तिसऱ्या क्रमांकावरती. ओ बाहुबली शीट, आम्ही हरिभक्त असलो तर काय झालं, आमच्याकडे सुद्धा पॉवर आहे आणि पॉवर जनरेट केली. चेंडू आउट ऑफ द पार्क, येतोय षटकार. आहोत हे सिद्ध करत असताना मैदानाच्या आतमध्ये सचिन ठाकरे. जबरदस्त फटका, जम्पिंग द बॅक शॉट. काय फलंदाजी करतोय या सचिन ठाकरे, जो ऑन फायर. चेंडू चालला अगदी पॉइंट सीमेरेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. सल्यूट फॉर डीजे अजय. ही लेंथ चांगली पाहतोय, पण अगदी फुलर लेंथ होती, परंतु टप्पा अगदी योग्य लेंथवरती मात्र त्याने हाताळला. तुम्ही रिप्लेमध्ये पाहू शकाल. या फटक्यावरती पायांची हालचाल झाली नाही, चेंडूच्या रेषेत पोहोचला नाही सचिन. त्याचमुळे मात्र या ठिकाणी शेवटच्या चेंडूवरती एकही धाव मात्र गोलंदाजाने खर्च केली नाही. परंतु ऑलराऊंड परस्परवर जर पाहिलं तर 18 धावा गोलंदाज कुणाल पाटीलने खर्च केला. जबरदस्त सुरुवात, ज्या सुरुवातीची आवश्यकता होती टीम बंटी स्पोर्ट कुकचे बोर्डी संघाला यानंतर जरूर आपण नाणेफेकी संपन्न केलेली आहे. पहिल्या सामन्यात जानूस्पोर्ट इताडे विपक्ष जे हनुमान खांडवल बी आणि नाणेफेकी जानूस्पोर्ट इताडे संघाने बाजूने लागली गेली आणि प्रथमतः गोलंदाजी स्वीकारलेली आहे. आणि या सर्व अपडेट्स शंकर गुलवे यांच्याकडे देणं गरजेचं आहे, कारण जबरदस्त ते मात्र ग्राफिक्सच्या माध्यमातून अपडेट करत आहेत. अप्रतिम त्यांची ऑपरेटिंग. आणि उद्या तुम्हाला जरूर कुठल्या झाडावरती कुठला पक्षी बसला आहे किंवा कुठल्या झाडाला कोणती फळं आलेली आहेत, फुलं आलेली, सर्व तुम्हाला नक्कीच या वाणीच्या माध्यमातून दाखवण्याचं कार्य ते जरूर करतील. नेक्स्ट मॅच जानूस्पोर्ट ताडे विपक्ष जय हनुमान खांडवल बी. ही त्यांच्याकडे कला आहे, त्यांचे वैशिष्ट्य आहे. आणि आता मात्र जास्त वेळ ते छकड्यांच्या जंगी शर्यतीमध्ये काढताय सध्या. सावली मैदान धामणगाव कशिली ते मात्र सध्या फेमस आहेत. ऑनसाईडला खेचून मारण्याचा प्रयत्न. पहा, कुठल्याही क्षेत्रामध्ये जा आणि कुठलाही काम असू द्या, त्याच्यामध्ये मुळीच लाज बाळगू नका. तुमच्याकडे जरूर मेहनत करण्याची हिंमत असेल तर तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये जाऊन मेहनत करून तुम्ही जरूर चांगली उपलब्धी प्राप्त करू शकता. आणि ती मेहनत करतोय फलंदाज. चांगला स्ट्रोक, चेंडू मिड विकेटच्या बाहेर, येतोय षटकार. अगदी प्रेमात पडावं. शॉर्ट अँड फुल, जबरदस्त या ठिकाणी स्ट्रोक सिलेक्शन पाहू शकता. पुन्हा मात्र या ठिकाणी चांगला स्ट्रोक करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु शॉर्ट टर्मिनलला मात्र फिल्डर सज्ज आहेत. सिंगल धावतुरी मात्र कंप्लीट झाली गेली आणि सिंगलच्या वतीने संघाची धावसंख्या आपण पाहतोय 57चा पाठलाग करत असताना बंटी स्पोर्ट कुकचे बोरिवली 25 वरती आतापर्यंत पोहोचली गेली. एक विकेटची मात्र त्या ठिकाणी जरूर गोलंदाज खुराक मिळाली. तो विकेट कुणाल पाटीलने प्राप्त केला होता आणि दुसऱ्या षटकामध्ये करण पाटील कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. राऊंड द विकेट मारा करतोय. ओ नाणी गुल, फलंदाज सचिन ठाकरे बाद झाला. जरूर त्यांनी पहिल्या चेंडूवरती अगदी व्हेजिटेबलची पॉवर त्यांनी दाखवली होती, जनरेट केली होती, परंतु जास्त मोठी इनिंग तो खेळू शकला नाही. फक्त 10 धावांचं त्याने योगदान दिलं आणि अखेर दुसरा धक्का लागला टीम बंटी स्पोर्ट कुकचे बोरिवली संघाला. आपण रिप्लेमध्ये पाहू शकाल कशा रीतीने फलंदाज बाद झाला. पुन्हा जागेवरून त्याच्या मात्र टेक्निक खेळण्याचा प्रयत्न होता. दुसऱ्या अँगलने तुम्ही पाहू शकाल परफेक्टली फुल्लर लेंथ अगदी आणि उजवी मात्र त्या ठिकाणी उद्ध्वस्त केली. बंटी स्पोर्ट कुकचे बोरिवली संघ या सत्रामध्ये सुद्धा मात्र चांगली कामगिरी करतो. जास्त स्पर्धा तो मात्र संघ खेळला नाहीये, परंतु जीपीएल मध्ये सर्व
कुकसे बुर्ली गावातील संघ जे खेळाडू आहेत त्यांनी मात्र अप्रतिम खेळ सादर केला. त्यामध्ये या उल्लेख करू शकतो आपण, चंद्रकांत असेल, सुजित कालेकर असेल, मग गिरीश असेल, बुमरा असेल, या सर्वांनी अप्रतिम खेळ सादर केला. आणि आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूमध्ये गिरकी देण्याचा प्रयत्न, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे अंकलेश पाटीलच्या रूपाने, चांगला क्षेत्रक्षेप पाहतो आपण. बॅकअपला सुद्धा प्रेम वेगाने पोहोचले होते, परंतु जोपर्यंत चेंडू फेकी करतायत तोपर्यंत 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेला. चांगला रन चेस सुरू आहे सध्या. आपण पाहतोय जे 4 संघांमध्ये चॅम्पियन ट्रॉफी आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून एक नवीन संकल्पना श्रीगणेश जांभूळपाडा संघाच्या वतीने पाहायला मिळाली. अनेक स्पर्धेमध्ये आता आपण नवीन नवीन संकल्पना पाहतोय, परंतु ही एक नवीन संकल्पना. हुक केला, फटका चांगला आहे आणि धावा सुद्धा चांगला मिळतील. चेंडू चालला लॉंग लेगच्या बाहेर, 4 धावांसाठी चौकार. दोन ओव्हरमध्ये 31 धावा जोडल्या गेल्याने आता 2 षटकामध्ये 26 धावांची अजून आवश्यकता आहे. 13च्या धावगतीने रिक्वायर्ड रन रेट जर पाहिलं तर तुम्हाला या धावा जोडावा लागतील. आणि लास्ट विकेट तुम्ही पाहू शकाल, सचिन ठाकरे बाद झाला. त्यांनी 4 चेंडूचा सामना केला, 10 धावाचं योगदान दिलं. आतापर्यंत 43 षटकार, 38 चौकार या स्पर्धेमध्ये लागले गेले. या सर्व अपडेट्स आपल्याला SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून या ठिकाणी पोहोचवल्या जातात. आणि समीकरण आता पाहू शकाल, 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 26ची आवश्यकता. चला थोडंसं आपण स्पीडअप करूया, थोडंसं वेळेला महत्त्व द्या, कारण यानंतर मित्रांनो रेग्युलर मॅचेसकडे आपल्याला पुन्हा वळायचं आहे. नेक्स्ट मॅच जानोस्फोट इताडे विपक्ष जय हनुमान खांडवलबी नुकतीच नाणेफेकी आपण संपन्न केली. तिसरा षटकाला सुरुवात करतोय अंकलेश पाटील. 12 चेंडूमध्ये 26 धावा तुम्हाला वाचवायचे आहेत, परंतु या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये नॉकआउट आहे. जो संघ पराभूत होईल तो संघ मात्र या स्पर्धेच्या बाहेर जाईल. जो संघ जिंकेल तो या स्पर्धेच्या अंतिम दिवसामध्ये खेळताना तुम्हाला पाहायला मिळेल. उद्या चॅम्पियन ट्रॉफीचा दुसरा सामना असेल, वॉटर मॅच श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा विपक्ष विकी स्पोर्ट कुकसे. पाहायला विसरू नका, श्रीगणेश चषक 2025. उर्ध विकेट मारा करतो या पुन्हा फुलर लेंथ. या सामन्यामध्ये जास्त आपण जर पाहिले तर फुलर लेंथ चेंडूची जास्त हाताळणी पाहायला मिळाली, कारण धनेश कुकसे संघाचा विचार केला तर मात्र याच मैदानावरती सराव करत असं होम ग्राउंड आहे, होम ॲडव्हान्टेज जरूर प्राप्त करण्याचा प्रयत्न करतायत. पहिला चेंडू जरूर निर्धाव हाताळला आणि आता मात्र 11मध्ये 26ची गरज. रिक्वायर्ड रन रेटमध्ये थोडीशी आता बढोतरी पाहतोय आपण, 14.18च्या गतीनं इथे आता मात्र धाबा जोडावा लागतील. वाईट यॉर्करचा प्रयत्न, फलंदाज बीड झाले त्या ठिकाणी. ओ हो, रनआउटची संधी, पुन्हा संधी मात्र त्या ठिकाणी दोन्ही एंडला मात्र त्या ठिकाणी संधी. पंचांचा नो बॉलचा इशारा. 1+1, 2 धाबा तिथे मात्र जरूर बोनसच्या रूपाने मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळाल्या. आणि पुढील चेंडू असेल आता मात्र फ्री हिट. जी खेळपट्टी आहे त्या खेळपट्टीच्या अगदी बाहेर चेंडूची हाताळणी केली. इथे मात्र पहा किती संधी होती अंकलेश पाटीलला. जरूर चंद्रकांत पाटीलचं काम तमाम होऊ शकला असता, परंतु निशाणा मात्र तिथे पूर्णपणे चुकीचा पाहिला आपण, कारण एस्टर्नवरती चेंडू स्पर्श झालाच नाहीये. पुन्हा हा रिप्ले तुम्ही पाहू शकाल एक्झॅक्टली काय घडलं त्या ठिकाणी. यस, योग्य निर्णय आहे, कारण जी खेळपट्टी आहे त्या खेळपट्टीच्या बाहेर चेंडू मात्र लँडिंग झालाय. जबरदस्त निर्णय, क्लोज होता परंतु योग्य निर्णय. पुढील चेंडू फ्री हिट, त्याच्यावरती मोठा हिट येईल का? फलंदाज गिरीश पाटील जो ऑन स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. सरळ बाटने लॉफ केलं. लॉंग ऑनला मात्र फिल्डर आहेत ऋतिक शेलार बरोबर नाझिम गुल्ली. थोडीशी मिस्टेक झाली, परंतु 2 धावा मात्र त्या ठिकाणी वेगाने पूर्ण केल्या गेल्या, कारण ऋतिकने सुद्धा DPL मध्ये जरूर चांगला परफॉर्मन्स केला, परंतु त्याची शैली आणि नाझिम गुल्लीची स्टाईल जर पाहिली तर सेम टू सेम. आणि जरूर त्याला तो फॉलो करतोय, त्याची व्हिडिओज वारंवार तो युट्यूबवरती पाहत असतो. फटका हवेत केला या शत्रशक झेपी. तिथे मात्र थोडंसं मात्र या ठिकाणी त्याने ब्रेक लावला आपल्या पायांवरती आणि त्याच अनुषंगाने मात्र सिंगल धाव अगदी शॉर्ट टेस्टा कव्हरला
जबरदस्त क्षेत्ररक्षण. जरूर जेपीची वनी बी कॅटेगरी मध्ये लागलेली मला असं वाटलं होतं की जरूर त्याला मात्र कुठेतरी सलामीवीर म्हणून संधी मिळेल. त्याला संधी मिळत आहेत पण तो सोनं करत नाहीये. 9 चेंडू आणि 21 ची गरज. फुल टॉस ऑन साइड टर्न केला. मिडविकेटला प्रेम पाटील आहे. चांगला क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. फेक सुद्धा लाजवाब अगदी बॉलर एंड कडे. सिंगल धाव सिंगल डबल न मात्र जास्त काही नुकसान धडेशीर कुक्षी संघाला होणार नाहीये. सुरुवात सचिन ठाकरेने जबरदस्त करून दिली. तर सुजितनं सुद्धा बॅक टू बॅक 2 चौकार लगावले. परंतु तदनंतर कुठेतरी धनेश कुक्षी संघाने अखेर या ओव्हरमध्ये अंकलेश पाटीलला त्या वेगाने धाबा येत होत्या. त्या धाबांवरती रोधकाचं कार्य सध्या केलं कारण या ओव्हरमध्ये एकही मोठा फटका आता आला नाहीये. आणि येणाऱ्या 8 चेंडूमध्ये विजयासाठी 20 धाबांची आवश्यकता. बॅटची कळा आहे. स्थिरक्षकाच्या डोक्यावर चेंडू चाललाय. शॉट दरम्यानचा शत्रशेक तिथे बीट झाला. 2 शत्रशेकचा पाठलाग करतायत आणि या ठिकाणी नशिबाचा चौकार येत असताना टीम बंटी स्पोर्ट कुक्षी बोरली संघासाठी. क्या बात आहे डीजे अजय. आणि या अनेक शो त्याचे संग्रह रिसॉर्ट मध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण ऑपरेटिंग लाजवाब आहे. कुठल्या स्थितीमध्ये कुठला सॉन्ग सादर करायचा आणि मागील 2-3 वर्षांपासून जर पाहिले तर जरूर आता मात्र म्हात्रे कंपनी सुद्धा मात्र या डेकोरेशनच्या माध्यमातून पुढे उंच भरारी घेत आहे. वडिलांच्या पावलावरती पाऊल ठेवून अजय भावेशने सुद्धा मात्र चांगली मेहनत केली आणि इथे मात्र मेहनत करतोय गिरीश पाटील. टर्न केला चेंडूला मात्र डीप प्रोटेक्शन करण पाटील चेंडूवरती वेगानं आलाय आणि फक्त सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण करण्याची संधी मिळाली. 3 षटकाचा केली संपन्न. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 42 धावा धाफलक्यावरती लागल्या गेल्या आणि येणाऱ्या 6 चेंडूमध्ये आता जिंकण्यासाठी बंटी स्पोर्ट कुक्षी बोरली संघाला 15 धाबांची अजून आवश्यकता. येणाऱ्या बॅटरमध्ये आपण जर पाहिलं तर अजून निलेश देसलेचं येणं बाकी आहे परंतु त्याला ती संधी मिळेल का. परंतु चर्चा आता अशी सुरू आहे की चेंडू कोणत्या गोलंदाजाच्या हातामध्ये द्यायचा. क्रिश पाटील आहे ऑप्शनला. परंतु सर्व काही पाहिल्यानंतर नाझीम गुल्लीच्या हातामध्ये चेंडू दिला जातोय. अर्थात ऋतिक शेलार त्याचा जबाबदारी आहे कारण ऋतिक शेलारने काल अंडर फ्लड लाईटच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजी साकारली होती. त्याच्याकडे एक्सपिरियन्स आहे कारण त्याने सुद्धा मात्र विकी स्पोर्ट कुकचे संघासाठी भरपूर वर्ष खेळ खेळलेला आहे आणि खास त्याचं वैशिष्ट्य पाहिलं तर फिंगर रोल करतोय. स्विंगिंगवरती जास्त तो विश्वास ठेवतोय आणि या उभी नाझीम गुल्लीची स्टाईल पहा एक्झॅक्टली त्याची दाढी पहा. 6 चेंडू आणि 15ची आवश्यकता. इथे 15 धावा तो रोकेल का. फायटर खेळाडू आहे. मेहनती खेळाडू आहे. आपण अनेकदा त्याचा खेळ पाहिलेला आहे परंतु त्याला विनंती करतो की आपण जास्त वेळ खर्च करू. पहा क्लोज पिक्चर पहा. त्याचा चेहरा पहा. त्याचे हावभाव दाखवले जात आहेत. SK एंटरटेनमेंटच्या वतीनं जरूर थोडंसं आपण जर त्याच्या डोक्याकडे लक्ष वेधलं तर कारण शंकरजी गुलब्याचे ते लाडके भाचे आहेत म्हणून त्याला मात्र फोकस करतायत. गर्व असेल अशी त्याची कामगिरी रात्री आपण पाहिली. जबरदस्त इकॉनॉमिकल गोलंदाजी पहा. शैली पहा सेम टू सेम आहे की नाही. हा ज्युनियर नाझीम गुल्ली आहे. पहिला चेंडू टाकलाय डॉट आणि आता मात्र 5 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता आणि काल अंडर फ्लड लाईनमध्ये 2 सामन्यामध्ये सामनावीर पुरस्कार पटकावलेले आहेत. क्या बात आहे. हरी अप पहा लगेच मॅसेज इथे मात्र माझ्यापर्यंत पोहोचलाय. 5 चेंडू आणि 5 चेंडूमध्ये विजयासाठी 15ची गरज. पहिला चेंडू मात्र आलाय डॉट. पहिल्या चेंडूवरती मात्र या ठिकाणी पहिल्यांदा बीट केलं. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आलाय परंतु या ठिकाणी पॉसिबल फटका चांगला पाहायला मिळतोय कारण लेंथ खूपच खराब होती. डावा स्टिकवरती चेंडूला आपली दिली आणि चेंडूला पाठवलं अगदी लॉंग लेगच्या दिशेनं. अजूनही मात्र पंचाचा इशारा आमच्याकडे आला नाहीये. षटकार आहे की चौकार आणि सर्व काही पाहिल्यानंतर आता मात्र या फटक्यावरती भिंतील एकूण 4 धाबा.
चला जे स्वयंसेवक आहेत त्यांना विनंती करतो की आपण सीमेरेषेत ताबा घ्या प्लीज. चेंडू गेल्यानंतर तुम्हाला लगेचच परत करायचा आहे जेणेकरून जास्त वेळ आपला खर्च होणार नाहीये. हा चेंडू आपण जर पाहिलं तर एवढा खराब नव्हता परंतु फटका मात्र त्या ठिकाणी गिरीश पाटीलने बनवला. पहा ऑफस्टिकच्या किती खूपच बाहेर तो मात्र सफल झाला आणि या सफल होऊन मात्र त्या ठिकाणी हा हुकचा फटका. जरूर आहे ते मात्र पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे की हा षटकार आहे की चौकार आहे. अगदी क्लोज डिसिजन आहे. स्लो मोशन मध्ये तुम्ही पाहू शकाल. फोर आहे 1 बाउस म्हणजे येणाऱ्या 4 चेंडूमध्ये आता विजयासाठी 11 धावांची आवश्यकता. म्हणजे जोपर्यंत गिरीश पाटील खेळपट्टीवरती आहे तोपर्यंत विजयाच्या आशा ज्या आहेत बंटीस्फोट कुक्षे बोर्ली संघाच्या त्या पल्लवीत राहणार आहेत. परंतु एखादा डॉट चेंडू तरी या ठिकाणी ऋतिक शेलारने हाताळला तर गणेश कुक्षे संघ मात्र मॅच मध्ये कमबॅक करू शकतो. या हो चांगली चेंडूची फेकी आउट स्विंग होता चेंडू पडल्यानंतर अगदी बाहेरच्या दिशेने निघून गेला. एस्टाच्या पाठीमागे चांगलं कार्य बंटी पाटीलचा आपण पाहतोय. कधी सामना झुकतोय बोरुली संघाच्या बाजूने तर कधी सामना झुकतोय कुक्षे संघाच्या बाजूनं. ही लेंथ पहा सुंदर डिलिव्हरी. येणारे 3 चेंडू शिल्लक आणि जिंकण्याकरिता 11 धावांची आवश्यकता. चेसिंग इज कंपल्सरी या स्पर्धेचा मुख्य नियम. लिडिंग या चेंडू हवेत बंटी पाटील चेंडूच्या खाली. ओ माय गॉड झेल ड्रॉप केलाय किंवा सामना ड्रॉप केलाय. येणारा वेळ येणारा क्षण जरूर गणेश कुक्षे संघाला सांगून जाईल. म्हणजे असं झालं की दुपारच्या लंचमध्ये लंच केलं आणि ज्यावेळी स्वीट करायची वेळ आली त्यावेळी बंटी पाटीलच्या चमच्यातून गुलाबजाम खाली पडला. एवढा सोपा झेल तो होता आणि आता मात्र विजयासाठी 2 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता. खरं ऋतिक शेलारचं तिथे मन दुखावलं गेलं कारण त्यांनी जी मेहनत केली होती एक्झॅक्टली विकेट टेकर डिलिव्हरी त्यांनी हाताळली होती आणि असेच नाझीम गुली सुद्धा निराश होतात. जर एखाद्या फिल्डरनं झेल सोडला तर ते निराश होत असतात आणि तीच इथं मात्र आपल्याला या ठिकाणी कॉफी पाहायला मिळाली. परंतु मॅच अजूनही ऑन आहे. 2 चेंडू आणि विजयासाठी 10 धावांची आवश्यकता. परंतु प्लस पॉईंट असा आहे की आता चंद्रकांत इज ऑन स्ट्राईक वरती आहे. फटका अभेद केलाय उंची जास्त वाढी स्लोगानवरती प्रेम पाटील त्यांच्या डोक्यावरून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. मैच कोई भी जीते लेकिन इस मुकाबले ने सबका दिल जीता कारण शेवटच्या चेंडूवर सामना पोहोचलाय. उगाच नाही आम्ही चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेमध्ये ठेवली. आम्हाला ताकद पाहिजे आहे की आपल्या ग्रामपंचायतीमध्ये जे खेळाडू आहेत कोणाकडे किती पॉवर आहे ती पॉवर जनरेट केली चंद्रकांतनं आणि ठोकला हा षटकार. आणि आता शेवटच्या चेंडूवरती गोल्डन चौकाराची आवश्यकता. इथे मात्र पाहू शकाल निलेश देसले सुद्धा मात्र त्या ठिकाणी फुल एनर्जी मध्ये आहेत. आतापर्यंत खुर्चीवरती बसले होते आता मात्र अगदी पायांच्या आपल्या टाचांवरती उभे आहेत. मॅचची परिस्थिती फार कठीण झालेली आहे. 1 चेंडू आणि 4 ची गरज. गोल्डन चौकार तुम्हाला इथे मारावं लागेल आणि गणेश कुक्षे संघाला सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला गोल्डन चेंडूची हाताळणी इथे मात्र टाकावी लागेल. बॅटची करा मॅच विन. जबरदस्त वेल प्लेड बाय ऋतिक शेलार उर्फ नाझीम गुल्ली. टाळ्या सुद्धा नाझीम गुल्लीसाठी. आणि या संघानं फायनल मध्ये प्रवेश केला चॅम्पियन ट्रॉफी मध्ये. वेल प्लेड. अभिनंदन गणेश श्रीमंत कुक्षे. अभिनंदन पांडुरंग धर्मा पाटील and hard luck Nilesh Desle, hard luck Bunty Sport Cookse Boruli. Come on DJ. थँक यू डीजे. चला मैदान खाली करायचं आपण. आणि सामन्यातील सामनावर पुरस्कार ज्यांनी सलामीला येऊन 9 चेंडूमध्ये 21 धावांची तुफानी केली साकारली. आणि खरोखर हा जखमी शेर आहे आणि जखमी शेर कधी घातकी होत असतो आणि त्या खेळाडूचं नाव आहे मिस्टर बंटी पाटील, मॅन ऑफ द मॅच.
आणि पहा धनेश शिलोंग कुचे संघाचे या पुरस्कर्ते अगदी युट्यूबच्या माध्यमातून सामन्यांचा आनंद घेत होते आणि त्यांच्यासाठी त्यांच्या माध्यमातून स्पेशली ऋतिक शलार उर्फ नाझिम गुल्ले यांच्यासाठी तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राईज आलेलं आहे. ते आपण त्यांच्या घरात जाऊन कॅश प्राईज घ्यायचे आहे. आमच्याकडे जमा नाही ऋतिक, तुम्ही त्यांच्या घरी जाऊन पैसे घ्यायचे आहेत. ओके, क्या बात आहे. ते सुद्धा मात्र खूपच आनंदित झाले. त्यांच्या संघाचा परफॉर्मन्स खूप छान झाला. कारण पांडुरंग धर्मापारी साहेबांना मात्र या संघाने काल मध्यरात्री ट्रॉफी एक मोठा गिफ्ट नवीन वर्षाची त्यांच्यापर्यंत पोहोचवली. आणि बंटी पाटील या आपण मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी या जाऊया आपण मित्रांनो. हा थोडासा गमतीचा भाग